शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 12. संत संगती. 1. आपल्याला संतांना ओळखवायचे असेल तर भाषा, वेश, एकंदर त्यांच्या वागण्यावरून संतपदाचे लक्षण ठरविता येणार नाही. ज्यांच्या दर्शनाने विषयांचा विसर पडून मनुष्याचे हृदय आनंदाने भरून जाते, तीच संतांची खूण म्हणून समजावी. 2. जो दुसऱ्यांना छळण्यास प्रवृत्त होत नाही, तसेच दुष्टांनी छळिले असता ज्याचे समाधान भंग पावत नाही, तो संत समजावा. 3. बाह्यात्कारे अनेकांशी अनेक प्रकारे व्यवहार करीत असताही अंतर्यामी अलिप्त असणे, बाह्यात्कारे प्रत्येक कामात पूर्ण दक्षता राखीत असताही अंतर्यामी संपूर्ण अलक्ष असणे, हे संतपदाचे लक्षण होय. 4. एखाद्या हरिदास, पुराणिक, नर्तकी, अगर व्याख्यान देणाऱ्या व्यक्तीला सारे जन ओळखतात, पण ते जनांना ओळखू शकत नाहीत. संत हे साऱ्या जगाला ओळखतात, पण जन मात्र संतांना ओळखू शकत नाहीत. 5. मन व खरे सुख यामध्ये आभासिक सुखाचा एक पडदा आहे. पडद्याकडे पाहता पाहता मन इतके रमून जाते की आपण आलो कुठून, आहोत कुठे, आपले कर्तव्य काय, जाणार कोठे, या गोष्टींचे त्यास पूर्ण विस्मरण होते. संतांच्या ठिकाणी एकनिष्ठा ठेवल्यावर संत आभासिक सुखाचा पडदा हळूच बाजूला सारून खऱ्या सुखाची मनास थोडीशी कल्पना आणून देतात. तेव्हा ज्या गोष्टीबद्दल आपण सदा आजपर्यंत धडपड करीत होतो, तेच हे सुख असे म्हणून मन ते सुख मिळविण्याच्या खटपटीस लागते. म्हणजे संतांनी सांगितल्याप्रमाणे उपासना करण्याची ते कोशिश करते. म्हणून संत संगती सर्वश्रेष्ठ साधन आहे. 6. विजेचे मुख्य बटन बंद केले असता घरातील सारे दिवे जसे बंद होतात, तद्वत सिद्धपुरुषांच्या प्रेमाच्या सामर्थ्याने त्यांच्या सहवासात गेलेल्या माणसांच्या मनोवृत्ती सहजच आकर्षिल्या जातात. करिता मन सहजपणे स्थिर होण्यास संत संगती हाच एक रामबाण उपाय आहे. 7. समुद्र किनाऱ्यावरून पाहताना लांबून वाहत येत असलेला लाकडाचा ठोकळा एखाद्या गलबताप्रमाणे दिसतो. तोच काहीसा जवळ आल्यावर ते गलबत नसून ती होडी असावी असे वाटते. जेव्हा अगदी जवळून पाहावे तेव्हा ते गलबत किंवा होडी यापैकी कोणतेही नसून तो एक लाकडाचा ठोकळा आहे हे कळून येते. त्याप्रमाणे संत संगतीत जाण्यापूर्वी मनुष्याला संसार हा सत्य आहे, त्यापासून आज ना उद्या आपणास खात्रीने सुख मिळेल असे वाटते. तेच संत संगतीत गेल्यावर हळूहळू संसाराची नश्वरता कळू लागते. जेव्हा संतचरणी निष्ठा दृढ होऊन त्यांचे वचन पाळण्याकडे लक्ष पुरविले जाते, तेव्हा संसाराला अस्तित्वच राहत नाही. 8. उन्हात तापलेल्या माणसाला जसे झाडाच्या सावलीत गार वाटते, त्याप्रमाणे त्रिविध तापाने तापलेल्या मनाला संत संगतीत समाधानाचा अनुभव येतो. 9. कुसंगतीमुळे कुविचार आणि कुशब्द बाहेर पडतात. ते बाणापेक्षाही तीक्ष्ण असतात, त्यामुळे त्यांचे घाय सत्वर बरे होत नाहीत. या कारणास्तव हे घोर पाप समजले जाते. करिता मनुष्याने शक्यतो कुसंगती टाळावी आणि संत संगतीच धरावी. 10. मनुष्याच्या अंगी सद्गुण असणे ही खरी श्रीमंती होय. कारण
सद्गुणी माणूस सदा सुखी असतो. याचकरिता मनुष्याने सद्गुणांचा संग्रह अवश्य करावा. एका सद्गुणाला आश्रय दिला की त्याच्या आकर्षणाने क्रमेण एकेका सद्गुणांचा संग्रह होऊ लागतो. 11. पूर्वी घरोघरी वाडवडील घरातील मुलांना सकाळी संध्याकाळी देवाला नमस्कार करून स्तुतिस्तोत्रे गाण्यास शिकवीत. पुराणातील निवडक गोष्टी सांगत असत. तेणेकरून सहज दुराचरणाकडे वळण्यास मन कचरत असे. चांगल्या झाडापासून चांगलीच झाडे निपजतात आणि काटेरी झाडापासून काटेरी झाडेच उत्पन्न होतात. याचकरिता चांगली संतती निपजण्यासाठी पती पत्नीने रोज नियमित देवाची आराधना करणे अत्यावश्यक आहे. ईशचिंतनाच्या योगे करून सहजच दुर्गुणांचा तिरस्कार आणि सद्गुणांचा पुरस्कार होऊ लागेल. तेणेकरून पुत्र पौत्र सर्व सद्गुणी बनतील. एकंदरीत मनुष्याकडून चांगले बोलणे, चांगले पाहणे, चांगले वाचणे, चांगले ऐकणे घडावे. हे साधण्यासाठी सत्संगती म्हणजे चांगली अर्थात सत जो परमेश्वर त्याच्या आशीर्वादास मदत करणारी अशीच संगत करावी. 12. अग्नीच्या सहवासाने काष्टाचे भस्मात रूपांतर झाल्याप्रमाणे संतांच्या सहवासात गेलेल्या मनुष्याच्या स्वार्थाचे निस्वार्थतेत रूपांतर होते. 13. संतांची संगत क्षणभर जरी घडली तरी मनुष्याला तिच्यापासून अमोघ लाभ होतो. पण संतांना सहजासहजी ओळखता येत नसल्याने त्यांचे दर्शन होणे दुर्लभ आहे. जरी अनायासे सत्संगती लाभण्याची संधी चालून आली तरी पूर्वपुण्याचा साठा जर मनुष्याजवळ नसेल तर काही ना काही अडचणी निष्पन्न होऊन त्या सुसंधीचा लाभ घेता येत नाही. 14. वास्तविक आपण परमेश्वराचा अंश असून देहाभिमानामुळे आपणास त्याचे पूर्ण विस्मरण झाले आहे. सत्संगतीत गेल्यावर जेव्हा आपल्याकडून निष्काम सेवा घडते तेव्हा आपला देहाभिमान गळून जाऊन आपण निजरूपाला पावतो. 15. वाळवंटात पसरलेली साखर हत्तीला मिळू शकत नाही. ती कला एक मुंगीच जाणते. त्याप्रमाणे अभिमानाने ताटलेल्या मनुष्याला जगात व्यापून राहिलेला परमेश्वर दिसत नाही. तो लाभ फक्त संतचरणी लीन झालेल्या पुरुषालाच होतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.